पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. आता तुमचा आठवडा होणार हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. आठवड्याची सुरुवात तजेलदार करण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. प्रफुल्लित मनानं त्यांचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला आपण कोणत्याही एका व्याकरणात बांधू शकत नाही. चला बघूया प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा पुढील प्रहसनातून, ज्या दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. या अवंतिकाजी या. अवघ्या तिसऱ्या घडीलाच आज थांब्यावर पोहोचलो नाही. आज तागायत घरापासून थांब्यापर्यंत इतक्या पटकन कधीच आलो नव्हतो. हो रे विभाकर. अंमळ इथे बसूया का? नाही म्हणजे प्रवासात नंतर दगदग होणे आहेच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेईन म्हणते. अगदी अगदी. बरं मला सांग, हा थांबा ठाणे शहराजवळ जाणाऱ्या जनिकेचाच आहे ना? नाही गर्दी नाहीये ना? नाहीतर उगाच इथे तिष्ठत बसावं लागेल उन्हात. अवंतिकाजी बैसा तुम्ही. बैसून. मला वाटतं त्यांनी प्रस्थानाची घटिका बदलली असावी. आपण योग्य वेळेतच गंतव्यस्थानी पोहोचू, काळजी करू नका. आपण काय झालं ताई? दादा पादा ही बोलण्याची पद्धत नव्हे. हे बघा, या ठिकाणी आमच्या गावाकडे असंच बोलते. त्या ठिकाणी आम्हाला सांगू नका तुम्ही. अवंतिकाजी तुझ्या आईला रडती कशाला ग? वाजू 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 ना. कसं करमत नाही ग. लावणी म्हणलीस, लावणी म्हणली, लावणी म्हणलीस की नाही? लावणी म्हणलीस की नाही? खरं सांग, लावणी म्हण कशाच नावानं रडतीया? कशाच नावानं भोंगा पसरलाय? सकाळ धरणं किरकिर. मला कळतंय अवंतिकाजी, मला कळतंय. आपण स्त्री मुक्तीसाठी इतकी व्याख्यानं करतो, पण आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुर्दैवाने खरंय. पहा पहा काय चाललंय. पहा, आजही समाजातल्या अनेक स्तरांवर, अनेक विभागात निश्चितम ठिकाणी जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे. खरं तर मला ही पुरुषी मानसिकताच पटत नाही. हे जे पुरुष असतात हे मला द्विस्तरीय आणि दुटप्पी वाटत राहतात नेहमी. काय काय मानसिकता आहे ही? कधी कधी मला वाटतं स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारे हे पुरुष सुद्धा आपल्या घरात आपल्या स्त्रियांशी अंमळ विपरीतच वागत असतात. हे पुरुष असे समोर आले ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. हो हो अवंतिकाजी, माझ्या सुद्धा. सांड ग कुठे आहे ती? सांड ग कुठे आहे ती? रडू नका. महोदय महोदय, बुक्का हाणल्या करीन, हिकडून हाणीन. महोदय, हिंसा बरी नव्हे. ए दादा पादा चल तिकडे. शब्द सांभाळून वागा. काय मध्ये टेमणे? हे पहा, टेमणे असं त्यांचं नाव नसून विभाकर, श्रीयुत विभाकर असे नाव आहे यांचे. तुम्ही कोण, मिसेस विभाकर का? नाही, त्या मिसेस विभाकर नाहीयेत, पण मी त्यांचा नवरा आहे. तुम्ही तेच म्हणलं की. नाही, लक्षात घ्या, मिसेस विभाकर ही त्यांची ओळख नसूच शकते. ती नाहीच आहे, लक्षात घ्या. ओळख ही सावलीखाली झाकोळलेली नसून ती स्वयंभू असावी असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात घ्या. दिवाळीला काय उठणं लावता लावता खाल्लं होतं काय जरा? कुठली भाषा बोलताय? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कुठली भाषा बोलताय? काय कळण झालंय? हे पहा, प्रमाण मराठीतच बोलत आहोत आम्ही. अरे पण तुमचा संबंध काय? आमच्यामध्ये कशाला बोलताय? एक क्षण. मला सांगा, या तुमच्या सहचारिणी आहेत ना? नाही.
बायको आहे माझी. म्हणजे काय? हो म्हणजे सहचारिणी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? कसं म्हणजे मी कसं वागेन? माझी बायको आहे, तुम्हाला काय करायची? मुळात तुम्हाला कळत नाहीये, तुमची वागण्याची पद्धत चुकीची आहे. माझी कशी बसव, तुम्हाला काय करायची? काय करायचंय म्हणजे? अहो इथं माझं सांडगं का होणार तीन, तुमचं काय आहे म्हणजे तेव्हा? मुद्दा सांडग्याचा आहे का इथे? अहो, सांड- एक क्षण एक क्षण. या तुमच्या नाही हिंसा करायची नाही, नाही तर मी पोलिसात तक्रार करेन. नका नका इथल्या वरिष्ठ निरीक्षकापर्यंत ओळखी आहेत माझ्या. नाही तर अहो, काय अहो, माझा पती परमेश्वर आहे, कशाला पोलीस बिलीस. ताई हे दास्य आहे, लक्षात घ्या. हे बघा काय तुम्ही आधी त्यांच्याशी नीट वागा. नाही, नीटच सांगतोय. त्या तुमच्या अर्धांगिनी आहेत ना? नाही बायको आहे. अर्धांगिनी म्हणजे बायकोच. मग ससाचारने काहीतरी म्हणलं. ससाचारिणी कसा असेल? मगाशी म्हणलं की तुम्ही. सहचारिणी अर्धांगिनी धर्मपत्नी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. बघा जरा त्यांच्याकडे किती भेदरल्यात त्या. कोण? तर का ओरडताय तुम्ही त्यांना? ही बी हजारली हो नाटकी आहे नाटकी. हिच्याकडे बघण्यावर जाऊ नका, मेलो ड्रामा करते ही, कळलं का? एक नंबरची डेली सोबोल हिरोईन आहे. तिकडून शिकून आली असलं सगळं. तुम्हाला सांगतो चॅनल आहे की नाही, त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली, अवघ्या 8 दिवसाच्या नोटीसीवर बंद पडली यायला. ही किती दिवस सहन काढतेली? 2 वर्ष ही सहन केलं त्यांनी. म्हणली बंद नाही पाहिजे, इकडे घेऊन आलोय मग. पण तुम्ही का त्यांच्याशी असं अरेरावीने बोलताय? अहो काय झालंय, सांडगं माझ्या आईनं सांडगं माहिती का? सांडगं असते ती. सांडगं दिलं होतं आईनं. आई म्हणली माझी आठवण आली की एक सांडगा खा. 365 दिवसाचं गोटे मोजले का 365 सांडगं मोजला आईनं. पिशवी भरून दिली होती. माकडीनं सांडग्याची पिशवी हरवली. ओक साहेब बोला. तुम्ही लगा तिकडे शूटिंगावर शूटिंग आणताय, तिकडे आमच्या बायका येड्या होत्या त्या. हा काय म्हणली परत म्हण. एक क्षण. घालीन बुक्का. हे असं घालीन बुक्का. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? पत्नी आहेत ना त्या तुमच्या? अहो हो, पण सांडग्याची पिशवी घालवली नाही ना. पण त्याने एवढं झालंय काय? कुठे आहे ती सांडग्याची पिशवी? सांडग्याची पिशवी कुठे? अहो ते ऊसाचा रसवाळाचा गाडा होता ना, त्याच्या चिपाटाची पिशवी ना आमची पिशवी सारखीच होती. मला कळलंच नाही का मी आमची ठेवली त्याची उचलून आणली ती. अगं पण बुवा, मला एक दिवस रस नसती पिलीस तर का मी असतीच होय का? हा आईला त्यानं आता सांडगं खळून मध्ये टाकलं तर सांडग्याचा रस बाहेर येईल. तुझा बाप पिणार आहे घेऊन सांडग्याचा रस. आता मी काय करू? माझं तेवढ्याशाने पोट नाही भरत. मला लय ताण लागलेली, उन्हाचा लय त्रास होत होता. म्हणून काय 12 गल्लास पिशील होय? हा किती? ती बी फुल्लस आहे ही. एवढा गल्लास असतो, पंजाबी लोकांना बी मागं टाकल. एवढा 12 गल्लास पिली बाय. कळलं का? अरे काय बाय आहेस का काय उंट आहेस? एवढं पित का कोण? धंद्याला लावशील बघा मला. नाही बुक्का टाकीन रडलीस तर बघ. एक क्षण. हे तुमची पत्नी आहे ना ती? हा मग? पत्नीचं खाणं काढणं बरं नव्हे. खाणं नाही पिणं काढलंय मी. अरे खाण्यावाजून आलोच नाही. ही बाई लय तुम्हाला सांगतो सगळं 12चं लागतं हिला. म्हणजे अंडी 12, लेग पीस खाणार 12, भाकऱ्या खाणार 12, कुस करून खाती. इतकं खातात या? तालमीतली आहे. अच्छा, नाटकात भाग घेता? नाही तसलं नाही. कुस्ती आखाड्यातली आहे. माती घेतली की नाही एकदा अंगाव 2 माणसं संगच पिरगाळती. लई अडागडी आहे. कळतंय. अंमळ शरीर यष्टी सुदृढच दिसते जरा त्यांची. बेभाकर. दंड पहिलवान सुद्धा आहे, माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहेत. पहिलवान आहे पहिलवान. सुट्टीच नसती तावडीत गावल्यावर. तसं म्हणजे मी सुद्धा पहिलवानच आहे. हो. पण खरं सांगू का, तुम्ही पैलवान वाटत नाही. दिसण्यावर जाऊ नका, चोरबवाडी आहे. एकदा लंगोट लंगोटात घालून बघा. आलो का नाही आखाड्यात बघतच बसाल. नाही मला नाही बघायचं. बघा एकदा मजा येते. मजा येणार असेल तर मी बघेन. काय बोलताय? अवंतिकाची नात्यात बंधनं नको. बरोबर आहे, नात्यात बंधन. जाऊ द्या. सांडगं घालवलं तू माझं होय ग. ही तुम्हाला सांगतो, ही लग्न झालं नाही तवा हिला म्हणलं ए कुस्ती बंद करायची, कुस्ती बंद करून टाकायची. हा गावात भेटते यावं सगळी. अरे लग्न झालं म्हणून तिने तिची प्रतिभा सोडून द्यावी का? घाबरले असतील ते.
बेदरले असतील ते सुद्धा. काय पुरुषांच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात आपली धर्मपत्नी शड्डू ठोकून उभी आहे याची लाज वाटली असेल त्यांना. व्हायला लय पाठांतर करून आलाय तुम्ही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.